नागपंचमीचा सण कोकणात कसा साजरा केला जातो कधी बघितलंय का? चला तर मग मी दाखवते. नागपंचमीच्या दिवशी सकाळी उठून सर्वात आधी मातीचा हा नागोबा घरी आणला जातो. अळवाच्या पानावर नागोबाला ठेवून अगदी भक्तिभावाने आम्ही नागदेवतेचं वेलकम करतो. फुलं, हळदी-कुंकू, लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मनात एकच भावना, नागदेवतेप्रती कृतज्ञता. नागपंचमीनिमित्त खास स्वीट डिश म्हणजे पातोळे हे आवर्जून घरी बनवले जातात. हळदीच्या पानात तांदळाचं पीठ आणि गूळ खोबऱ्याचं सारण भरून केलेले हे पातोळे. ह्याचा सुगंध आला की खरंच सण आल्यासारखं वाटतं. आज आमच्या घरी माझ्या छोट्या भाच्याच्या हातून नागोबाला नैवेद्य दाखवण्यात आला. आणि नैवेद्याचं पहिलं पान मात्र आमच्या गाईसाठीच. आणि मग दिवसाच्या शेवटी येतो तो निरोपाचा क्षण. त्याला देवराई म्हटलं जातं, त्यातच त्याचं विसर्जन केलं जातं. सूर्यास्ताच्या आधी नागोबाचं विसर्जन करण्यात येतं. कोकणातल्या सणांमध्ये शोषा नाही तर साधेपणा दिसून येतो, पण त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी खूप मोठ्या असतात आणि म्हणूनच या परंपरा आजही मनापासून जपल्या जातात. ही होती आमच्या कोकणातली नागपंचमी. तुमच्या गावात नागपंचमी कशी साजरा केली जाते मला नक्की सांगा.